मित्रांनो नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. आपण आपल्या केडी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एक भेटलोय नवीन व्हिडिओच्या निमित्तानं. तर आज आपण पाहणार आहोत की स्टॉक मार्केट म्हणजे काय. कारण बरेच अजून असे लोक आहेत आपल्यामध्ये की बरेच जणांना माहिती नाही आहे स्टॉक मार्केट काय आहे. बरेच जणांना माहीत आहे, बरेच जण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात, इन्व्हेस्टमेंट करतात. पण बऱ्याच लोकांना माहीतच नाही आहे किंवा ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने स्टॉक मार्केटला त्यांच्यापर्यंत स्टॉक मार्केटची ओळखच चुकीच्या पद्धतीने पोहोचलेली आहे. म्हणजे त्यांच्यासोबत काहीतरी फ्रॉड झालेला आहे, म्हणजे स्टॉक मार्केटच्या नावाखाली किंवा असं कुठे तर ओळखीतून वगैरे असं क्रिप्टोकरन्सीमध्ये कुठेतरी पैसे गुंतवलेत किंवा कुठेतरी पैसे नाही का स्टॉक मार्केटच्या नावाखाली पैसे गुंतवलेत. पण ॲक्च्युली ते वेगळंच काहीतरी असतं, उगाच स्टॉक मार्केटचं नाव खराब केलं जातं. मग अशा पद्धतीने ज्यांना चटके बसतात, त्यांचा पैशाचा लॉस झाला आहे, तर अशा लोकांना सुद्धा स्टॉक मार्केटबद्दल माहिती नाही आहे जास्त. तर आपण एक बेसिक व्हिडिओ बनवण्याचा विचार केला की ज्यांना अजिबातच आता माहीत नाही स्टॉक मार्केट म्हणजे काय असतं, तर फक्त त्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. आणि तुम्ही हा व्हिडिओमध्ये जाणून घेऊ शकता की स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केट कशी चालते, IPO म्हणजे काय, स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणते इंडेक्स असतात, स्टॉक मार्केटचा चढ उतार कशा प्रकारे होतो, स्टॉक मार्केटमध्ये डिव्हिडंड पण मिळतो, तो कशा प्रकारे मिळतो, स्टॉक मार्केट मध्ये काय काय येण्यासाठी अगदीच त्याला एखाद्याला काय माहितीच नाही आहे. स्टॉक मार्केट मध्ये येण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या असतात किंवा त्यामध्ये गुंतवणुकीचे प्रकार कुठले कुठले आहेत हे सुद्धा जाणून घेणं महत्त्वाचा विषय असतो. या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्या लोकांपर्यंत पोचवा ज्यांना अजून माहीत नाही आहे की स्टॉक मार्केट काय आहे, कसं चालतं. तर आपण आता जाणून घेऊया की स्टॉक मार्केट म्हणजे. तर स्टॉक मार्केट म्हणजे असं ठिकाण जिथं भारतातल्या म्हणजे आपली जी इंडियन इकॉनॉमी आहे, पूर्ण आपल्या भारत देशाची जी इकॉनॉमी आहे त्यामध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यांमध्ये जे चढ उतार असतात, त्यांचे जे सेल होतात, त्यांचे रेव्हेन्यू जनरेट होतात. मग या सगळ्या कंपन्यांचे लिस्टिंग आपल्या BSE आणि NSE म्हणजे स्टॉक एक्सचेंजमध्ये असते. स्टॉक एक्सचेंज दोन आहेत, त्याबद्दल पण आपण पुढे जाणून घेऊया. तर पूर्ण आपल्या भारताची इकॉनॉमी जी असते ना, तर जे कंपन्या आहेत ज्या ठिकाणी लिस्ट असतात, ज्या मार्केटमध्ये लिस्ट असतात त्याला स्टॉक मार्केट म्हटलं जातं. हे स्टॉक मार्केट कसं चालतं, स्टॉक मार्केट चालतं दोन गोष्टीवर किंवा स्टॉक मार्केटमधले असे चढ उतार जे असतात, स्टॉक मार्केटमध्ये जे चढ उतार असतात अशा प्रकारच्या कॅन्डल्स असतात, चढतात उतरतात. नवीन लोकांना हे काहीच कळत नाही. स्टॉक मार्केट मध्ये चढ उतार अशा प्रकारे होतात की एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढत असेल असं वाटत असेल लोकांना, तर त्यामध्ये जास्त गुंतवणूकदार वाढतात आणि त्यात लोकांना इंटरेस्ट असतो की आपण या कंपनीमध्ये गुंतवलं तर आपल्याला भविष्यात फायदा होऊ शकतो. मग असं ज्या लोकांना ज्यावेळी वाटतं त्यावेळी ती लोक ज्या कंपनीमध्ये पैसा गुंतवतील ती कंपनी वरच्या दिशेने जायला सुरुवात होते, म्हणजे चढायला सुरुवात होते. आणि एखाद्या कंपनीचा रिझल्ट खराब आला किंवा त्या कंपनी थोडा लॉसमध्ये आहे, त्याचा क्वार्टरली रिझल्ट 3-3 महिन्याला निघतात, त्यामध्ये ही कंपनी थोडी लॉसमध्ये आहे असं ज्यावेळी लोकांना वाटतं त्यावेळी लोक जर त्यांना फायदा झाला असेल तर तो बुक करतात किंवा काही लोक आता नको म्हणून काहीतरी लॉस बुक करतात. अशा प्रकारे ज्या कंपनीमध्ये विक्री जास्त होते त्या कंपनीचा आलेख आपल्याला घसरताना किंवा उतरता आलेख पाहायला मिळतो. तर हे चढ उतार जे असतात ते आपल्याला स्क्रीनवर किंवा ब्रोकरमध्ये आपण ज्यावेळी ते आपण पुढे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आता तुम्हाला बेसिक सांगतोय की स्टॉक मार्केट चालतं अशा प्रकारे. स्टॉक मार्केटमध्ये खूप चढ उतार असतात आणि कंपनीच्या प्रॉफिट मार्जिनवर किंवा त्या कंपनीला येणाऱ्या नाही का डिमांडवर ते अवलंबून असतात. आता कंपनी म्हणजे काय, कंपनी येते कशी काय स्टॉक मार्केटमध्ये. तर आता आपण IPO म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊया. IPOचा अर्थ असा होतो की इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे एखादी कंपनी आहे त्या कंपनीला आत्ता भांडवलाची गरज आहे किंवा त्यांना कंपनी ग्रो करायची आहे, कंपनी अजून वाढवायची आहे, तर अशा टायमाला कंपनीला अजून पैशाची गरज असते.
हा पैसा आणायचा कुठून? तर यासाठी ही कंपनी आपल्या स्टॉक मार्केटमध्ये NSE आणि BSE असे दोन हे आहेत, स्टॉक एक्सचेंज आहेत. तर इथं ती कंपनी इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी डॉक्युमेंट देते. डॉक्युमेंट दिल्यानंतर NSE BSE आणि CB मध्ये सुद्धा हे केल्यानंतर CB हे सगळ्यांचा अभ्यास, कंपनीचा अभ्यास करून कंपनीचे सगळे जुने बॅलन्स शीट वगैरे त्यांचे सगळे डॉक्युमेंट घेऊन ते ठरवतात की यांना किती पेमेंटची हे करायची रिक्वायरमेंट आहे किंवा काय. अशा प्रकारचे त्यांना हे करून लिस्टिंगसाठी त्यांना बाजारात आणते. आणि ती कंपनी IPO लिस्ट झाल्यानंतर आपल्यासारख्यांना त्यामध्ये खरेदी विक्री करण्यासाठी नाही का संधी मिळू शकते. अशा प्रकारे बेसिक IPO बद्दल मी तुम्हाला सांगेन. त्यामध्ये आपण जाणून घेण्यासारखं खूप काय काय आहे. मी प्रत्येक गोष्टीत त्याबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मला कमेंट करा. आता स्टॉक मार्केटमध्ये कोणकोणते इंडेक्स असतात? स्टॉक मार्केटमध्ये इंडेक्स म्हटलं तर निफ्टी इंडेक्स आहे, बँक निफ्टी आहे, आता फिन निफ्टी आहे, सेन्सेक्स आहे. अशा प्रकारचे निफ्टी नेक्स्ट 50 आहे. अशा प्रकारचे आता खूप इंडेक्स झाले आहेत. सुरुवातीला 2 इंडेक्स असायचे, 2-3 इंडेक्स असायचे. त्यामध्ये सर्वात मेन इंडेक्स आहेत ते निफ्टी 50 आणि बँक निफ्टी. आता स्टॉक मार्केटची चढ उतार कशावर आहेत ते पण आपण जाणून घेतलं. आता डिव्हिडंड म्हणजे काय असतं? जर एखादी कंपनीला डिव्हिडंड द्यायचं असेल तर कंपनी डिव्हिडंड म्हणजे काय की त्या कंपनीला होणाऱ्या नफ्यातून त्या नफ्यातून वार्षिक किंवा तिमाही किंवा जी कंपनीच्या मर्जी असेल त्याप्रमाणे त्यांच्या मीटिंगप्रमाणे ते ठरवतात की आपण डिव्हिडंड किती पर्सेंटेज द्यायचा किंवा वार्षिक किती डिव्हिडंड द्यायचा. तो एक त्यांच्या प्रॉफिटमधला एक भाग असतो, तो प्रत्येक शेअरधारकाला दिला जातो. आता शेअरधारक म्हणजे काय? तर त्या कंपनीचा प्रॉफिटमधला एक भागीदार, त्या कंपनीतला एक आपण शेअर्स घेतोय म्हणजे त्या कंपनीच्या फायद्यात आपण भागीदार झालो असा त्याचा अर्थ होतो. स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं असतं? तर स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी आपल्याला एक डीमॅट अकाउंट, आपली त्याबद्दलचा अभ्यास सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये असं नाही का डायरेक्ट तुम्ही येऊ शकत नाही आहे. हे तर बेसिक गोष्टी तुम्हाला सांगायला गेलं तर ही NSEची बिल्डिंग आहे, ही BSEची बिल्डिंग आहे. तर नेक्स्ट आपण स्टॉक मार्केटमध्ये काय काय गरजेचं आहे त्याबद्दल चर्चा करत होतो. तर महत्त्वाचा विषय राहिला डिमॅट अकाउंट महत्त्वाचं असतं. हे डिमॅट अकाउंट तुम्ही तुमचे डॉक्युमेंट देऊन कोणत्याही ब्रोकरकडे ओपन करू शकता. तर CB रजिस्टर ब्रोकर आहेत, अशाच ब्रोकरमध्ये आपण इन्व्हेस्ट करावेत. आणि त्यामध्ये बरेच आहेत, आता ब्रोकर लोकांची नावं घेणार नाही, त्यामध्ये खूप वेगवेगळे ब्रोकर आहेत. तर एक डिमॅट अकाउंट तर महत्त्वाचं असतं. त्यानंतर आपल्याला त्याबद्दलचा थोडा अभ्यास सुद्धा महत्त्वाचा असतो की जेणेकरून आपण स्टॉक मार्केटमधील बाय कसं करायचं, सेल कसं करायचं, त्यामध्ये पेमेंट विड्रॉल कसं करायचं, आपण पेमेंट डिपॉझिट कसं करायचं, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला त्यामध्ये जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचा पुढचा अभ्यास पण आहे, तर तुम्हाला त्यामध्ये पुढे जाऊन कळेल. त्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सुद्धा काही प्रकार आहेत. तर त्या प्रकारामध्ये कुठले प्रकार आहेत? तर त्यामध्ये एक प्रकार असतो तर डिलिव्हरीमध्ये असतं. डिलिव्हरी, इंट्राडे, ऑप्शन, डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि म्युच्युअल फंड. तर आपण पहिला जाणून घेऊया डिलिव्हरी म्हणजे काय. तुम्ही जर एखादा स्टॉक डिलिव्हरीमध्ये बाय करत असाल तर हा डिलिव्हरीमधला स्टॉक तुम्हाला प्रॉफिट दिसल्यानंतर तुम्ही 2 दिवसानं, 3 दिवसानं, 4 दिवसानं केव्हाही विकू शकता किंवा तुम्ही होल्ड करू शकता, कितीही होल्ड करू शकता. 6 महिने, वर्षभर, अगदी लाईफ टाईम किंवा तुमच्या जो नाही का लाईफ टाईम तुम्ही नाही का ठेवू शकता किंवा तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही तो स्टॉक
देऊ शकता वारसदाराला. तिथपर्यंत तुम्ही डिलिव्हरीमध्ये जर बाय करून ठेवले असेल तरी तुम्ही होल्डिंग करू शकता. आता इंट्राडे म्हणजे काय, तर आपलं स्टॉक मार्केट जे आहे, इंडियन स्टॉक मार्केट, जर टायमिंग असतं सकाळी 9:15 ते 3:30 पर्यंत, तर तुम्ही या कालावधीमध्ये ट्रेडिंग करू शकता. तर तुम्ही सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर जर एखादी पोझिशन त्यामध्ये घेतली असेल इंट्राडे त्या अंतर्गत, तर ती तुम्हाला 3:30 वाजेपर्यंत मार्केट क्लोज होण्याच्या आधी तुम्हाला बंद करावी लागते किंवा ती ऑटोमॅटिक बंद होते. तर इंट्राडे डिलिव्हरीमध्ये जे तुम्हाला बाय करायचं असतं ते शेअर्सची पूर्ण किंमत देऊन बाय करावं लागतं. आणि इंट्राडेमध्ये ज्यावेळी आपण बाय करतो त्यावेळी त्या शेअर्सला आपल्याला तो ब्रोकर मार्जिन देतो. ज्याकडे आपलं डिमेट अकाउंट आहे तिथं आपल्याला मार्जिन मिळतं. प्रत्येक ब्रोकरचे मार्जिन वेगवेगळे असतात, प्रत्येक स्टॉकसाठीचे मार्जिन वेगवेगळे असतात. त्या सर्वांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर इंटरडे ट्रेडिंगमध्ये आपल्याला ज्या आपण मॉर्निंगला पोझिशन घेत असाल तर तुम्हाला ती पोझिशन दुपारी 3:30 किंवा 3 वाजायच्या अगोदरच 5-10 मिनिटे ती तुम्हाला क्लोज करावी लागते. तर अशा प्रकारे गुंतवणूक करू शकतो आपण इंट्राडेमध्ये. आणि दुसरी एक आहे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप प्रकार आहे आणि नवीन लोकांनी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लगेच जाऊ नये. मी तुम्हाला फक्त माहितीसाठी सांगतोय की ऑप्शन ट्रेडिंग हा एक भाग त्यामध्ये असतो. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह मार्केट असतं. डेरिव्हेटिव्ह मार्केट 3:30 वाजता आपलं मार्केट जरी बंद झालं तरी सुद्धा ते चालू असतं रात्री 11:30 पर्यंत. तर त्यामध्ये गोल्ड आहे, क्रूड ऑइल आहे किंवा इतर अशा गोष्टी त्यामध्ये, सिल्वर आहे. तर अशा प्रकारे त्यामध्ये गोष्टी असतात. त्यामध्ये म्युच्युअल फंड असतात. म्युच्युअल फंडमध्ये पण आपण डिमॅट अकाउंटमध्ये म्युच्युअल फंड असतात. म्युच्युअल फंड खूप जवळजवळ खूप 5-6 हजार असे एवढे इतके म्युच्युअल फंड आहेत. तर त्या म्युच्युअल फंडचा सुद्धा आपण अभ्यास करून त्यामध्ये SIP म्हणजे बदली SIP तुम्ही किंवा वन टाईम SIP पण तुम्ही करू शकता. तर यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. तुम्ही मला कमेंट केले तर मी त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर म्युच्युअल फंडमध्ये पण आपण गुंतवणूक करू शकतो. तर अशा प्रकारे आपण नाही ना, एवढ्या खूप गोष्टी आहेत की ज्या प्रकारे आपण म्हणजे लिगली या स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतो, गुंतवणूक करू शकतो आणि त्या गुंतवणुकीमधून आपण फायदा कमवू शकतो. हे आपण सगळं स्वतःच्या स्वतः करू शकतो. ना कुणाच्या भरोश्यावर पैसे आपल्याला ठेवायचे आहेत, ना कुणाच्या भरोश्यावर आपल्याला काय द्यायचं आहे. आपण स्वतः अभ्यास करून ह्या गोष्टी करू शकतो. आणि स्टॉक मार्केटबद्दल खूप लोकांची गैरसमज असतात की नाही का, आता इतर देशातल्या कुठल्या कंपन्या XYZ अशा नाही का, मी बरेच फ्रॉड पाहिलेत की व्हॉट्सअपला मेसेज येतात, आम्ही तुम्हाला ट्रेडिंग करायला सांगतो, तुम्ही अमुक अमुक टायमाला ट्रेड घ्या, तुम्हाला रोज एवढा फायदा होईल, रोज तेवढा फायदा होईल. अशा प्रकारची लोकांना फसवे आम्हीच दाखवून किंवा आम्ही टिप देतो, आम्ही कॉल देतो. आणि अशा प्रकारची फसवेगिरी किंवा असे करणाऱ्या लोकांपासून खरं स्टॉक मार्केटमध्ये लांब राहावा आणि स्वतःचा अभ्यास करा. स्वतः डिमॅट अकाउंट ओपन करा एखाद्या चांगल्या ब्रोकरकडं. स्वतः स्टॉक मार्केटबद्दल माहिती करून घ्या. कुणाकडूनही माहिती करून घ्या. स्टॉक मार्केटबद्दल माहिती खूप ठिकाणी अवेलेबल आहे. यूट्यूबवर आहे. तुम्ही खूप ठिकाणाहून त्याबद्दल पुस्तकं विकत घेऊ शकता. त्यातून तुम्ही माहिती मिळवू शकता. तुम्हाला कशाबद्दल जर माहिती अजून हवी असेल तुम्ही मला कमेंट माझ्याशी संपर्क साधू शकता, मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला जर कुठल्या विषयाबद्दल नवीन व्हिडिओ हवा असेल, टेक्निकल ॲनालिसिस असतात, त्यामध्ये फंडामेंटल ॲनालिसिस असतात, स्टॉक मार्केटमध्ये खूप बारीक सारीक ॲनालिसिस असतात. इव्हन स्टॉक मार्केटचा चार्ट सुद्धा जो बनतो तो चार्ट कशा प्रकारे बनतो, त्यामध्ये कॅन्डल असतात, त्यामध्ये कशा प्रकारे कॅन्डल बनतात, बुलिश कॅन्डल कशा असतात, बुलिश पॅटर्न वेगवेगळे असतात, बेरिश पॅटर्न वेगवेगळे असतात, कॅन्डल कशा प्रकारे तयार होते, कशा प्रकारे क्लोज होते, डेली कॅन्डल, बदली कॅन्डल, असे खूप त्यामध्ये प्रकार आहेत. तुम्हाला त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ पाहिजे असतील तर मी बनवेन. फक्त स्टॉक मार्केटची माहिती करून घेऊन ज्यांना अजिबात स्टॉक मार्केटबद्दल माहिती नाही, जी लोक कष्टाळू आहेत की ते यामध्ये 4 पैसे गुंतवून फायदा कमवू शकतात, अशा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपला यूट्यूब चॅनल नवीन आहे, तो ग्रो होण्यासाठी पण मला तुमची मदत होईल. अजून तुम्हाला स्टॉक मार्केटबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, शेअर करा जास्तीत जास्त चॅनल. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर भेटू. जय हिंद.
नमस्कार.